दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरार्ध परिभ्रमण काळात खाणगावहून केळी पिंपळगावला आले। स्वामींच्या वेळी इथे नारायणाचा मठ होता। स्वामी आले त्यावेळी इथे नारायणाचा मठ होता। स्वामींचे एक दिवस येथे वास्तव्य होते। भट्टोबासांना शिधा सामग्री आणण्यासाठी भट्टोबासांना गावात पाठवले, तर गावात पारावर गेले। पारावर लोक बसलेले होते। त्यांना भट्टोबास म्हणतात, आम्हाला काही शिधा द्यावी, भिक्षा द्यावी। तेव्हा त्यांनी विचारले, गावकऱ्यांनी भट्टोबासांना विचारले की अन्न आहारी की दूध आहारी। तेव्हा भट्टोबास म्हणतात की काही अन्न आहारी तर काही दूध आहारी आहात। मग गावातील लोकांनी कणिक, तूप, तांदूळ, गहू अशी सर्व शिधा सामग्री आणून दिली आहे। परत लोक गेल्यावर स्वामी भट्टोबासांना म्हणाले, इथे सर्व अन्न आहारी असताना तुम्ही त्यांना खोटे का सांगितले? तुम्ही महात्मे आहात, आपल्याला जेवढं लागेल तेवढेच खरं बोलून प्राप्त करावे, असे स्वामींनी भट्टोबासांना शिक्षा पण केली। असे प्रकारे चला आपण स्थान दर्शन करू। हे पिंपळगावमधील श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आहेत। येथे चरणांकित स्थान 5 आहेत। तसेच स्वामींचे इथे राळ्याचा तांदळाचा भात आरवणा केलेली आहे। तर हे ते स्थान राळ्याच्या भाताचे आरवणा झालेले आहेत। चला आता दर्शन करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम।